जे इन्फेक्शन आहे, फॉर एक्झाम्पल आपले ते बॅक्टेरिया असो किंवा व्हायरस असो किंवा जे फॉरेन बॉडीज आहेत, बाहेरून येणारे कुठलेही पॅरासाइट आहेत, त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीम असते. त्यालाच आपण म्हणतो की सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम द इन्फेशियस एजंट. आणि दुसरा म्हणजे रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स नेमकं काय असतं, याला म्हटलं जातं ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डिझीज थ्रू द डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे यांच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रेजिस्टन्स मेकॅनिझम प्रेझेंट आहे, की जे बाहेरून येणारे जेवढे कुठलेही डिझिजेस आहेत, आजार आहेत, या आजारांपासून आपल्यांना वाचवण्याचं, डिफेन्स करण्याचं एक मेकॅनिझम तयार होतं. त्या मेकॅनिझमलाच आपण रेजिस्टन्स म्हणतो. म्हणजे ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डिझीज, ॲबिलिटी टू प्रिव्हेंट अ डिझीज थ्रू द डिफेन्स मेकॅनिझम. बरोबर आहे. डिफेन्स मेकॅनिझम, रक्षण करणारं असं मेकॅनिझम शरीरामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, की जे आपल्यांना वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्याचं काम करतं. तिसरं येतं इम्युनॉलॉजी. बघा, इम्युनॉलॉजी नेमकी काय असते? इम्युनॉलॉजीचा अर्थ हा आहे की ज्याच्यामध्ये एक अशी सायन्सची ब्रांच ज्याच्यामध्ये आपल्याला इम्युन सिस्टीमचा अभ्यास करायला भेटतो, त्याला म्हटलं जातं इम्युनॉलॉजी. बघा, जसे विषय आहेत, बायोलॉजी विषय आहे, झूलॉजी आहे, बॉटनी आहे, तसा इम्युनॉलॉजी हा एक विषय आहे ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला इम्युन सिस्टीमचा अभ्यास केला जातो. सेलमध्ये काय फरक आहे हे ओळखू शकतं. आणि बाहेरून आलेल्या सेल कोणत्या, त्यांच्यामध्ये ओळखण्याची ॲबिलिटी इम्युन सिस्टीममध्ये असते. म्हणजे बघा, ऐकून घ्या, बाहेरून जर एखादा बॅक्टेरिया आला तर ती वेगळी सेल आहे, आणि आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट ऑलरेडी सेल्स आहेत. तर स्वतःची सेल कोणती आणि बाहेरची सेल कोणती याला ओळखण्याचं काम इम्युनॉलॉजीमध्ये होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इम्युन सिस्टीममध्ये होतं. याच्या मदतीने ते बॅक्टेरियाला किल करू शकतात, रेजिस्टन्स दाखवू शकतात, आणि त्या आजारांपासून आपल्याला वाचवू शकतात, संरक्षण देऊ शकतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचे शब्द हे येतात की अँटीजीन म्हणजे काय.